गर्दीतून एक दगड आला आणि थेट काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसला. रक्ताची धार लागली आणि वादाचं वातावरण आणखीनच चिघळलं. ही परिस्थिती आहे आज पुण्यात घडलेल्या घटनेची. सकाळी 11च्या दरम्यान पुणे भाजपकडून काँग्रेस भवनवर आंदोलन करण्यात आलं. नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, भाजपा पुणे अध्यक्ष धीरज घाटे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते. हे आंदोलन कशासाठी? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून पुण्यातल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी सुद्धा झाली. पण ज्या टिपू सुलतानच्या नावावरून हा एवढा मोठा राडा झाला, त्याच टिपू सुलतानच्या नावासाठी कधी काळी भाजपनं अट्टहास केला होता. नेमका हा अट्टहास म्हणजे काय होता? पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीपर्यंत गोष्ट कशी गेली, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन परिसरात जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आणि त्यांनी सुद्धा प्रति आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनांमध्ये वादावादी आणि आक्रमकता वाढली आणि कुणीतरी हवेतून एक दगड भिरकावला आणि तो थेट काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसला, ज्यानंतर रक्ताची धार लागली. हे सगळं आंदोलन कव्हर करत असलेल्या काही पत्रकारांना सुद्धा दुखापत झाल्याची माहिती समोर येतेय. आता हे सगळं झालं वर्तमानातलं, पण तुम्हाला माहितीये का, टिपू सुलतानच्या नावाला आता विरोध करणाऱ्या भाजपनंच कधी काळी टिपू सुलतानच्या नावाचा अट्टहास धरला होता. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन तर होऊ शकत नाही. हा विचारधारा आणि व्यक्तिगत मताचा सुद्धा विषय आहे. पण ज्या नावावरून भाजपनं इतकं रान उठवलं आहे, त्याच भाजपनं कधी काळी अमक्या एखाद्या मार्गाला टिपू सुलतानचं नाव देऊ किंवा तमक्या एखाद्या सभागृहाला टिपू सुलतानचं नाव देऊ म्हणून ठराव मांडले होते. हे विस्तृतपणे आता जाणून घेऊयात. 2001 मध्ये अंधेरी पश्चिम इथं शेरे मैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण करण्यात आलं होतं. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या एकमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला होता. 2012 मध्ये सुद्धा अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचं नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान ठेवण्याचा ठराव भाजपनंच मांडला होता. माजी महापौर, सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख आणि माजी महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल यांचं सूचक म्हणून या ठरावात नाव दिसेल. याशिवाय 2013 साली मुंबईच्या एम पूर्व वार्डातल्या रस्त्याला सुद्धा शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याचा भाजपा नगरसेवकांच्या प्रस्तावासाठी भाजपाचे काही इतर नगरसेवक उपस्थित होते. सध्याच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं नावही या ठरावात आहे. भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री B.S. येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानच्या कबरीवर जाऊन अभ्यासगत वही म्हणजे व्हिजिटर्स व्हिजिट केलेल्या जागेविषयी नोंद करतात ती वही, त्या वहीत गौरवोद्गार नोंदवले होते. मायभूमी भारतासाठी ब्रिटिशांच्या विरोधात टिपू सुलतान लढले होते अशा आशयाची नोंद त्यांनी या वहीत केलेली होती. आणखी एक महत्वाची आठवण म्हणजे 2017 साली कर्नाटक विधानसभेच्या 60व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बोलत होते, तेव्हा त्यांनी टिपू सुलतानला इंग्रजांशी लढताना वीरमरण आलं असं म्हटलं होतं. आता सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया. मालेगावच्या उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावलेला होता. त्यांच्या कक्षातला हा फोटो बराच व्हायरल झाला. यावर शिंदेच्या नगरसेवकांनी सुद्धा आक्षेप घेतला. यावरच हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. ज्या प्रतिक्रियेनंतर सपकाळ आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसवर टीकेची झोड उठणं ही साहजिकच होतं. कारण शासकीय कार्यालयांमध्ये काही महापुरुषांचे फोटो असणं हा एक शिष्टाचार असतो. मग मालेगावच्या उपमहापौरांच्या शासकीय केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो का नाही? देशाला संविधान दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही?
स्वतःला गांधीवादी म्हणून घेणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो सरकारी कार्यालयात का नाही, असाही प्रश्न पडला नाही. याही उपर केवळ टिपू सुलतानचाच फोटो केबिन मध्ये असणं हाही ध्रुवीकरणाचा मुद्दा वाटू नये इतके भोळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो. तुमच्याही संपूर्ण या सगळ्या प्रकरणावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा.